नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। आजपासून नवीन शासन निर्णय लागू झालेला आहे, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। त्याचबरोबर डीबीटी पोर्टल 15 तारखे अगोदर सुरू, या संदर्भात सुद्धा माहिती आहे, त्यामुळे नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत पहा। सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया नवीन शासन निर्णय नेमका काय आहे। पाहू शकता स्क्रीनवरती महाराष्ट्र शासनामार्फत एक नवीन परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून एक निर्णय सांगण्यात आलेला आहे। हे जे परिपत्रक आहे ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या परिपत्रकानुसार आता लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे। नवीन निर्णय लागू होत आहे, पहा पत्रामध्ये काय माहिती दिलेली आहे। तर संदर्भात आहे हे पत्र परिवहन महामंडळ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेलं। तर शिवाय स्लीपर बसमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी आरक्षण राखीव ठेवण्याबाबत विनंती करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने इथं हे पत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। पहा महोदय, उपरोक्त विषयाबाबतचे आपले अपील संदर्भ पत्र क्रमांक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत दिनांक 6/5/2026 रोजी प्राप्त झाले। सदर पत्राच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की दिव्यांग प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवाय बसेसमध्ये आसन क्रमांक 3, 4, 5 आणि 6 तसेच विना वातानुकूलित शयनयान बसमध्ये आसन क्रमांक 7 व विना वातानुकूलित शयनयान बसमध्ये या ठिकाणी पाहू शकता आसन क्रमांक 6 अशी आसने राखीव ठेवण्यात आलेली आहेत। तर दिव्यांग प्रवाशांसाठी अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्याच्या परिवहन महामंडळाअंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आसन क्रमांक 3, 4, 5 तसेच 6 हे विना वातानुकूलित बसमध्ये हे आसन क्रमांक आता राखीव असणार आहेत। त्याचबरोबर विना वातानुकूलित शयनयान बसमध्ये आसन क्रमांक 6 हे देखील आता राखीव असणार आहे। तर अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय आहे। आणि नक्कीच ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। आता पहा, बऱ्याच ठिकाणी तुम्ही बातम्या ऐकत आहात, ती म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं जो ऑफिशियल पोर्टल आहे ते सुरू झालेलं आहे किंवा ते पोर्टल सुरू होत आहे, लाभार्थ्यांचा हप्ता वितरित केला जात आहे। तर पहा, पोर्टलवरती स्पष्टपणे सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या सूचनांमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की डीबीटी पोर्टल सध्या अनुपस्थित आहे, म्हणजे योजना अनुपस्थित आहे त्या डीबीटी पोर्टलवरील 72 योजना आणि हे पोर्टल 15 तारखेपर्यंत बंद असणार आहे। 15 तारखेच्या अगोदर हे पोर्टल सुरू होणार नाही, त्यामुळे कोणत्याही चुकीच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका। त्याचबरोबर डीबीटी पोर्टल संदर्भातली येणारी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।